कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र एकीकरण समितीची मुस्कटदाबी सुरू आहे। उद्या होणाऱ्या बेळगावातल्या वार्षिक महामेळाव्यावर कर्नाटकने बंदी घातली आहे। बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। कोल्हापूरसह महाराष्ट्रातून जाणाऱ्या नेत्यांवर बेळगावमध्ये प्रतिबंध लादले गेलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना या संमेलनाचं निमंत्रण आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील संमेलनाचं निमंत्रण गेलंय। 2006 पासून एकीकरण समिती संमेलन आयोजित करतेय। महामेळावा घेण्यावर महाराष्ट्र एकीकरण समिती ठाम आहे। दरम्यान या संदर्भात उदय सामंत, हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेसची पहिल्या दिवसापासूनची रणनीती अशी आहे की सीमा भागाचा प्रश्न हा सुटता कामा नये आणि त्या भूमिका कायमस्वरूपी स्वतःबरोबर ठेवून कर्नाटकमधलं सरकार, काँग्रेसचं सरकार हे काम करतं। महाराष्ट्र एकीकरण समितीची मागणी काय आहे की सीमा भाग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टामध्ये जे पिटिशन दाखल आहे त्याचा निकाल झाला पाहिजे। त्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे सीमा भागातल्या जनतेबरोबर आहे, हे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे। मी देखील अनेक वेळा सीमा भागामध्ये जाऊन आलेलो आहे आणि अशा पद्धतीची मराठी नेत्यांना जर बंदी घातलेली असेल तर त्याचा मी जाहीरपणाने निषेध करतो। मराठी बोलणाऱ्यांचा भाग जो आहे 868 गावं आहेत, ती सातत्यानं प्रयत्न करत आहेत की महाराष्ट्रात येण्यासाठी। आणि ज्यावेळेला महाजन आयोग नेमलेला होता त्यांनी फार मोठा पारदर्शी पद्धतीने न निर्णय देता त्या सगळ्या लोकांनी फार मोठा अन्याय केलेला आहे। आता आमची फक्त मागणी काय की जे मराठी भाषिक आहेत तेवढा भाग द्या आम्हाला। याबद्दल आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे अत्याचार आंदोलनं घेतली जातील त्यावेळेला कर्नाटक सरकार हे फार मोठा अन्याय आणि अत्याचार करते। म्हणून ह्याचा एक वेळ केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ते तारीख लवकर चालवून ह्याचा एकदा साक्षीमुख लावण्याची आवश्यकता आहे। खरी जी लढाई सुरू झाली बेळगाव, कारवार, निपाणी, अजून 2-3 गावांची नावं होती सह। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।